आता हे आपण डोश्यासाठीचं मिश्रण भिजत घातलेलं आहे. याचं प्रमाण मी सांगते तुम्हाला. 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत. इडलीचे तांदूळ घ्यायचे किंवा तुम्ही रेशनचे तांदूळही घेऊ शकता. 2 वाट्या तांदूळ तर मग 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत. तसेच आता आपण याच्यासोबत वाटतानाच आपल्याला आता अर्धा वाटी पोहे सुद्धा, भिजवलेले पोहे सुद्धा घालायचे आहेत. तर ते सुद्धा मी वाटताना याच्यामध्ये टाकणार आहे. अर्धी वाटी पोहे जे भिजवले होते ते सुद्धा आपण यात टाकायचे आणि हे सगळं आता एकत्र एकदम बारीक वाटायचं. आता हे चांगलं वाटून झालेलं आहे, तर आता हे काढून घेते. आता हे मी चांगलं वाटून घेतलेलं आहे, तर याला आता मी चांगलं झाकून ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक कपडा आधी त्याच्यावरती टाकणार आहे. पहिले कपड्याने झाकणार आहे आणि मग याचं झाकण लावून ठेवणार आहे, जेणेकरून याला छान असं उबदार वातावरण मिळतं आणि पीठ चांगलं फुलून येतं. हे बघा, आता आपण पीठ बघूया. आता मस्त असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे डोश्यासाठी. हे बघा, असं छान असं फुललेलं आहे. हा डोश्याचा तवा मी इथे ठेवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की तवा तापला की थंड पाण्याने एकदा ह्या तव्याला पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यावर डोसा टाकायचा, जेणेकरून याचं टेम्परेचर सेट होतं. याच्यावर अशी एक झाकणी ठेवायची, एक 10 सेकंदासाठी ठेवायची आणि नंतर लगेच 10 सेकंदाने काढायची. आता अशा प्रकारे आपला हा डोसा तयार झालाय. मी काढून घेते. परत आणि त्याच्यावर मी थोडस तूप टाकणार आहे. तूप टाकून वरची साईड थोडीशी अशी पसरवून घ्यायची. खालच्या साईडने हा चांगला भाजला नाहीये, त्याच्यामुळे अजून चिकटतोय. हा भाजला की आपल्या मनाने साईडने सुटायला लागतो, म्हणजे आपल्याला कळतं की आपला डोसा तयार आहे म्हणून. आता हे साईडने याच्या कडा अशा सुटलेल्या आहेत, म्हणजे हा आपला भाजून तयार झालेला आहे. तर मी त्याला काढून घेते. असं मध्ये दुमडायचंय आणि काढायचं. तर हे अशा प्रकारे मी बाकीचे डोसे करून घेते. डोश्यासाठी जी लागणारी चटणी आहे, आता आपण ती पहिल्यांदा करून घेऊया. त्यासाठी ओलं खोबरं टाकायचंय, कोथिंबीर टाकायची आणि 2 मिरच्या घेतल्यात मी इथे. तर हे सगळं आपण वाटून घेऊया. मीठ टाकणार आहे. मीठ टाकून आता आपण हे मिक्स करून घेऊया. म्हणजे अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे.